तुम्हाला माहीत आहे का, चीनसारख्या एका मोठ्या देशाने आपल्या एका मराठी माणसाला नॅशनल हिरो म्हणून डिक्लेअर केलंय। गोष्ट आहे 1938ची। या काळात दुसरे चीन जपान युद्ध सुरू होते। यावेळी भारतातून 5 डॉक्टरांना चीनमध्ये हेल्पसाठी पाठवण्यात आलं होतं। यामध्ये एक होते आपल्या सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस। या 5 भारतीय डॉक्टरांनी चीनमध्ये युद्ध काळात अथक परिश्रम घेतले, अनेक चीनी सैनिकांवर उपचार केले। असे म्हटले जाते की तेथील एका युद्ध प्रसंगात डॉक्टर कोटणीस यांनी सलग 72 तास झोप न घेता अनेक शस्त्रक्रिया केल्या आणि 13 दिवसात 800हून अधिक जखमी सैनिकांना जीवदान दिले। त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना चीनी सैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये खूप आदर मिळाला। त्यांच्या या कार्यामुळे पुढे जाऊन चीनने त्यांना नॅशनल हिरो म्हणून डिक्लेअर केले। आजही चीनमध्ये त्यांची समाधी आहे। शिवाय चीनमधील अनेक शाळा कॉलेजेसला डॉक्टर कोटणीस यांचे नाव देण्यात आले आहे। महाराष्ट्राच्या सुपुत्राची माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी आपलं पेज आत्ताच फॉलो करा।